तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. मी विकास मेळगणे आणि विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. स्वीकृत नगरसेवकासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जर आपण विचार केला तर रोहित ओसवाल यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याचा आहे. त्यांच्या नावावर एकमत झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आपल्याला समोर येते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांसाठी जर आपण विचार केला तर रोहित ओसवाल यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यामुळे एकूणच काय, स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून रोहित ओसवाल यांच्या नावाचा एकमत सध्या पक्षाकडून होत आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक हे बाजारपेठेमध्ये देण्यात आलं. रोहित ओसवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर मग त्यांना शब्द जो आहे स्वीकृत नगरसेवकांसाठी देण्यात आला होता. त्यामुळे ऋषिकेश जोशी जे भाजपचे उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये बंडखोरी होऊ नये या दृष्टीने महेंद्र थोरेने प्रयत्न केले होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक जे आहेत रोहित ओसवाल यांना होण्याचा मान सन्मान पहिला जो मिळताना दिसून येत आहे. 5 वर्षामध्ये 5 नगरसेवक असणार. एक वर्षाचा टप्पा जो आहे प्रत्येक नगरसेवकाला मिळणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की याच्यामध्ये अभिषेक सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक हे दुसऱ्या टर्ममध्ये मिळू शकतं, म्हणजे दुसऱ्या वर्षी मिळू शकतं. खरं तर अभिषेक सुर्वे यांच्यावर अन्याय झाला पुन्हा एकदा. खरं तर जेव्हा महेंद्र थोरवे उपजिल्हा प्रमुख होते त्यावेळेला ते PM म्हणून काम करत होते. आमदार झाले, संकेत भाषेची एंट्री आली, तिथेही त्यांचं नाव मागे पडलं. नगराध्यक्षपदाची निवडणूक आली, त्यांचं नाव पत्नीचं पुढे होतं, सुवर्णा सुर्वे माझ्या माहितीप्रमाणे. तिथे त्यांचं नाव मागे पडलं, भाजपने एंट्री केली. एकूणच काय, अभिषेक सुर्वेंचा रोल जर बघितला तर एक महत्त्वाचा नेता, कार्यकर्ता, एक पक्षासाठी आमदारांसाठी झटणारा अँकर, सूत्रसंचालन करणारा अशा भूमिका घेणारा अभिषेक सुर्वे प्रामाणिक, पक्षनिष्ठ आणि प्रचारामध्ये असतील किंवा प्रामाणिक किंवा ज्या पद्धतीने राजकीय रणनीती आखायला पाहिजे ऑफिसमध्ये काम करणारा आणि पक्षाला एक नियोजनबद्ध काम करणारा हा तरुण आहे. मात्र त्याचं नाव दुसऱ्या वर्षी त्याचं नाव जे स्वीकृत नगरसेवकांसाठी लागणार आहे. पहिलं टर्म जे स्वीकृत नगरसेवक अभिषेक सुर्वेंना द्यावा असं काही मत होतं. मात्र अभिषेक सुर्वेंना किंवा घरामध्ये दिलं किंवा परिवारामध्ये असं पहिला संदेश जाऊ नये म्हणून कदाचित त्यांना दुसऱ्या वर्षी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अभिषेक सुर्वेंवर या क्षणाला तरी अन्याय झाला असं म्हणायला काय हरकत नाही आहे. त्यामुळे अभिषेक सुर्वेंच्या ऐवजी रोहित ओसवाल ठरले नगरसेवक. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.